प्रांजल, आपल्या विधींच्या मागे, प्रथांच्या मागे काही कारणं लपलेली आहेत। हे माप ओलांडून आत काय यायचं माहितीये तुला? घरची लक्ष्मी माप ओलांडून आत येते ना, तेव्हा घरात सुख आणि समृद्धी जेवढं आहे त्यापेक्षा अधिक घेऊन येते। माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या, नवी नवरी माप ओलांडून घरात आली की या मापात जेवढे तांदूळ आहेत ना, त्यापेक्षा मुठभर तांदूळ जास्तच भरतात। माझ्या घरात सुख समृद्धी आहे, त्यापेक्षा जास्त ते घेऊन तू आत ये। प्रांजल बाळा, आता उजव्या पायाने माप ओलांडून आत ये। इतक्या सहजासहजी कसं काय आम्ही तुला आत येऊन देऊ? इथे टोल भरावा लागतो। हे बघा, आत्ता माझ्याकडे काही नाहीये, माझ्याकडून कुठलीच अपेक्षा करू नका। हो, आपने कह दिया और हमने मान लिया। बाबा बाबा काय लग्न झाले तुझं, आता माझ्याकडे काही मागू नको, तुझं तू बघ आता। एक मिनिट, चला वेणा। वेणा, वेणा ग, प्रांजलचं लग्न झालंय आणि ते आता तिचं घर आहे। चला आपण निघूयात। माझा ना पायच हालत नाही इथून, विश्वासच बसत नाहीये की आपल्या प्रांजलचं लग्न झालं। वेणा, वेणा ग, आज ना उद्या प्रांजलचं लग्न होणार होतच। आता काही दिवस आपल्याला जड जाईल, पण होईल सवय। वीणा आणि प्रांजल अगं ज्या घरामध्ये गेलीये ना, त्या घरातले लोक तिला अगदी तळ हातावरच्या फोडासारखं जगतील। वीणा अगं, आता हे प्रांजलचं सासर आहे आणि अशा ठिकाणी आपण फार वेळ थांबणं बरं दिसत नाही। चल जाऊयात आता। 5 मिनिटं थांबूया। मी एकदा माझ्या डोळ्यांनी माझ्या मुलीला गृहप्रवेश करताना पाहिलं ना, की मग आपण निघूया। हा, हा घ्या, दोघीत मिळून 1.25 रुपये। 1.25 रुपये? तुला खरंच वाटतंय की तू आम्हाला 1.25 रुपयात पटवू शकशील? हे बघ, आता माझ्याकडे एवढेच आहेत, नंतर देईन ना। हो ते आहे हो, पण आजच्या दिवसाचं महत्व असतं ना। हो, घ्या। मम्मा अगं हे काय? अगं मी निघतच होते बाळा, पण तेवढ्यात ऋता आणि मनवाचा आवाज ऐकला, काहीतरी 1.25 रुपया ऐकल्यावर इतकं कसं तरीच झालं ग मला। म्हणून मुद्दाम आले। नाही म्हणजे कसं आहे, आज ना जावेचा आणि नंदेचा मान असतो, तेव्हा हे घ्या आणि द्या त्यांना। मम्मा अगं नकोय, राया मस्करी करत होता। बाई 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 बाई, अगं एवढी लग्न पाहिली मी, पण ही असली मस्करी नाही बाई पाहिली। आणि रायाने दिले काय आणि मी दिले काय, आता सारखंच की? नाही, सारखं नाहीये। मला नकोय तुमचे पैसे। असं कसं? अहो, आमचा एवढा अनमोल ऐवज आमची लाडकी लेक आम्ही दिली तुम्हाला, म्हणजे आता आमचं सगळं ते तुमचंच की। आणि बरं का, आता तुम्ही प्रधानांचे जावई झालात,
तेव्हा हे 1.25 रुपया प्रकरण काही शोभून दिसत नाहीये तुम्हाला? नाही म्हणजे तुमच्यात चालत असेल ही मस्करी, पण आमची बाई मान शर्मेनी खाली जाते हा. तेव्हा हे घ्या आणि द्या त्यांना. वीणाताई, आम्ही पहिल्यांदाच तुमच्या घरी आलो होतो ना, तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी, आणखी काही नको. त्यामुळे हे पैसे आम्ही नाही घेऊ शकत. कालिंदी, त्या देत आहेत तर घेऊ दे पैसे. अगं आजी पण राया, मी सांगते ना, घे ते पैसे. सासूबाई, मला नाही पटत हे. कालिंदी, आता ह्या क्षणाला प्रांजल आपल्या घरात येणं जास्त महत्वाचं आहे. नवी नवरी दारात ताटकळत उभी आहे बरं दिसत नाही. चिटण विसांना मस्करी करायची सवय असली तरी वेळेचं भान आहे आपल्याला. राया, घे पैसे. प्रांजल बाळा, माप ओलांडा. आत ये बाळा. आता अजून संपलं नाहीये. आता काय? उखाणा परत आत्ताच तर घेतला होता ना. आत यायचं असेल तर उखाणा घे. प्रेमाच्या सागरात मायेची लाट, प्रेमाच्या सागरात मायेची लाट. रायाचं नाव घेते, सोडा माझी वाट. ऋता, आता तू उखाणा घे. मी कशाला? कशाला म्हणजे जी वाट अडवते तिने सुद्धा नाव घ्यायचं असतं. हो, तुला पण घ्यावं लागेल. बर. सोन्याचा हार हिऱ्याची काकणं, सोन्याचा हार हिऱ्याची काकणं. मुकुंदरावांचं नाव घेते, आज अंगठीचं मागणं. अगो बाई, नाव घेता घेता अंगठीचं मागणं केलं. बरं, आता झालं ना सगळं. ये बाळा आतमध्ये ये. या ना, बसा. नाही, आम्ही निघतो आता. माधवराव, आमच्या प्रांजलला सांभाळून घ्या. तिचं काही चुकलं माकलं तर चूक तेवढी पोटात घाला. अहो, असं काय बोलताय उल्हासराव? आता तुमची प्रांजल आमची झाली. आम्ही तिला तुमच्या इतक्याच मायेने जपू. तिला काहीही कमी पडू देणार नाही. नाही, आणि काही कमी पडलंच ना माधवराव तर मी आहेच की. बरं, येतो आम्ही. या, चल बरं. शांत बसा आता, शांत बसा. आता आपण देवाच्या साक्षीने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रांजल, आजपासून तुझ्या संसाराची सुरुवात होते. या वाटेवर तुला अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल, पण त्या अडचणींना तू हसत मुखानं सामोरं जावंस. आणि त्यासाठीच हे भानुस. ह्याच्यामध्ये एक दागिना ठेवलाय, तो तुला शोधून काढायचा आहे, पण बांगड्यांचा आवाज न करता. हे सगळ्यात महत्वाचं. बापरे, आणि मग आवाज झाला तर काही नाही. जेवढी बांगड्यांची किणकिण जास्त तेवढी सुनेची किरकिर जास्त. म्हणजे असं आम्ही नाही म्हणत, असा समज आहे. मग मी बांगड्या काढून ठेवू का बाजूला? नाही, ऍक्च्युली मला सवय नाही ना एवढ्या सगळ्या बांगड्या एकाच वेळेला घालायची.
म्हणून म्हटलं. राया तुझी बायको शॉर्टकट काढायला बघते. अगं तू जर चुडा काढून ठेवलास तर आम्हाला कळणार कसं की आमच्या सुनेचा स्वभाव कसा आहे, कटकटी आहे की शांत आहे. तू लक्ष देऊ नकोस ग. स्वतःच्या लग्नात कंटाळा आला म्हणून भटजींच्या कानात जाऊन सांगितलं होतं 2-3 विधी कमी करता आले तर बघा म्हणून. नाही असं काही नाही, असं काही नाही. खरं तर मला घाई झाली होती तुला घरात लवकर आणण्याची. काही लागतंय का हाताला? मग आता दुसऱ्यात शोध. अगं प्रांजल, जरा हळू तरी ठेवायचाच बाजूला. आवाज झाला बांगड्यांचा. कुठून? इथून. नाही काका, कुठे आला आवाज? मी एकदम सावकाशच ठेवलं ना. हो तू सावकाश ठेवलंस पण आवाज आला. हो हो मी पण ऐकला. हो आवाज झाला आता. राया झाला ना आवाज? हो बरोबर आहे. ए मंग्या, बाज झाल्या चेष्टा. प्रांजल बिंदास शोध आहे ना. सगळ्यांनी जराही आवाज झालेला नाही. मला खात्री होतीच. म्हणजे प्रांजल एकदम शांत स्वभावाची आहे. आता सगळे विधी आणि खेळ झालेत ना, मग आता जेवायला बसायचं का? आजी अगं मला फार भूक लागली आता. हो चला 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 बसूया जेवायला. खूप भूक लागली आहे मला. हो हो झालंच ग. वहिनी मी तुला मदत करते. अगं नाही राहू दे. नाही करते ना. बर काय ग, तू आल्याला पदर का खोचलास? आजच्या दिवशी तू काही काम करायचं नाही. खरं तर सुरुवातीचे काही दिवस कामाला हातच नाही लावायचा. तू रुताली नव्हतं दिला आम्ही करायला. तू जा बघ जा राहायला काय हवंय. नाही नको, मी तुम्हाला मदत करते. अगं नाही मदत काय करतेस? जा तू. हे बघ दिवसभराचं शीण आहे तुला, आणि तसं तुम्हाला काय गप्पा मारायला सुद्धा मिळालेल्या नाहीये. नाही नको आजी, तुम्ही सगळे इथे काम करणार आणि मी गप. त्यात काय झालं? आम्हीच सांगितलंय ना तुला. आणि एवढं मोठं काय कामाचा डोंगर पडलाय अगदी. आता पानं तर वाढायची. मी आता वरण गरम करत ठेवलंय. जा. काय रे, काय हवंय तुला? काही नाही ते पाणी हवं होतं. थांब जा जा, मी पाठवते. जा जा. तुला काम हवंय ना? हो. जा रायाला पाणी नेऊन दे. त्याच्या घशाला कोरड पडलीये. इथे का बसलायस? सांगतो बस.
प्रांजल, मला सांग, तुझ्या घरातली तुझी फेवरेट जागा कोणती? माझी बेडरूम. का? कारण माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टी आहेत तिथे म्हणून. करेक्ट. तशीच ही जागा माझी सगळ्यात फेवरेट जागा आहे. ही का? कारण या जागेवर बसून मी तुला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. तो क्षण आणि आत्ताचा हा क्षण किती फरक आहे ना. म्हणजे तेव्हा ना आपण एकमेकांसाठी अनोळखी होतो, पण आता नवरा बायको. रोज जाता येताना दिसणारी ही जागा एकदम वेगळी वाटायला लागली. या जागेशी ना एक ऋणानुबंध निर्माण झालाय, जसा की तो तुझ्याशी झालाय. मला तर माझंच विशेष वाटतं. म्हणजे मी तुझ्या प्रेमात पडणं, तू मला प्रपोज करणं, सगळ्या घरच्यांना कळणं, मम्माला कन्व्हिन्स करणं. खरं सांगू का राय, म्हणजे तेव्हा मला असं वाटलं होतं की आता सगळं संपलं, आता काहीच होऊ शकत नाही. हाच आपल्या प्रेमाचा अंत. प्रांजल, अगं आपलं प्रेम येते, त्याचा अंत असा कसा होऊ शकतो? मला माहिती, तू तुझं घर सोडून इकडे येताना तुला खूप त्रास झाला असेल, पण विश्वास ठेव, मी तुला कधीच अंतर देणार नाही. आपण ज्या घरात वाढलो, जन्मलो, घडलो, ते असं सोडून येणं, आपल्या आई वडिलांपासून दुरावणं, हे खूप कठीण असतं. म्हणजे मी ते अनुभवू शकत नाही, पण समजू शकतो. आठवण येते, थोडंसं वाईटही वाटतंय, पण तुझ्या प्रेमासाठी मी तितकं सहन करेन. आणि मला माझ्या मनासारखं घर मिळालंय, अजून काय हवं? आता बघ ना, आजचाच दिवस किती मजेत गेला नाही? खरंच खूप मजा आली. पण आज खूप सुंदर दिसत होतीस. अरे वा, लग्नाच्या पहिल्या दिवशी बायकोची स्तुती करण्याची पद्धती वाटते इकडची. हे घे पाणी घे. पाहिलंय मी, दिवसभर खूप धावपळ झाली तुझी, दमला असेल. अरे वा, बारीक लक्ष होतं वाटतं. आणि स्तुतीची परतफेड कौतुकाने करण्याची पद्धत आहे वाटतं तुमच्यात. क्या बात आहे. आपण इथे गप्पा मारत बसलो आणि सगळे आतमध्ये काम करतायत. मग जा, तू पण मदत कर त्यांना. नाही, आज मला आईंचा आदेश आहे, आज काहीही काम करायचं नाही. बरोबर आहे तिचं, कारण आज तू काही काम करूच शकत नाही. तसा आराम करायला वेळच मिळणार नाही ना तुला. का? आता अजून काही विधी शिल्लक आहेत का? नाही म्हणजे मला असं वाटलेलं की जेवणानंतर आता झोपायचं, म्हणजे आरामच आराम. तुझंही करेक्ट आहे, पण लग्नाच्या पहिल्या रात्री झोप कशी लागणार ना? अगं अशी काय बघतीयस? म्हणजे नवीन घर, नवीन जागा, नवीन माणसं, नवीन घरात झोप नाही लागत ना, म्हणून म्हटलं. मी काहीच म्हणत नाहीये, म्हणजे प्रश्नही तूच विचारतोयस आणि उत्तरही तूच देतोयस. होतं, असंच होत असेल, पण तू असा गोलगोल का बोलतोयस? तुला काही वेगळं वाटलं का? छे, मला कुठे काही वेगळं वाटलं? चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय.